देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियेल्या. आणि आपण हर टायमाला तिथे येतो, तिथे पाया पडतो. आपलं हनुमानाचं मंदिर, जय हनुमान, जय बजरंग बली की जय. त्याला पाया पडल्याशिवाय माझी कुठलीही ट्रिप पनवेलची होतच नाही. पनवेलपासून कुठेही पुढे गेलो मी तरी इथे नतमस्तक झाल्याशिवाय मी पुढची ट्रिप करतच नाही. कारण का बजरंगबलीच साथ देतो, बजरंगबली शक्ती देतो पुढं जायला. आणि बघा यार काय व्ह्यू आहे यार, फुल पाणी आलं, फुल पाणी. अजून खूप नजारे बघायचे आहेत, किंवा हळूहळू पटेल नजारे दाखवेल. असं आपल्या निसर्गाचं आणि आपल्या सह्याद्रीचं सौंदर्य तुम्हाला दाखवेल. खूप भारी वाटतं यार. सोहळा तोच माय तोच बाप विठुराया पंढरीचा. आलो भेटीला सख्या श्रीरंगार विठ्ठला. तोच माय तोच बाप विठुराया पंढरीचा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सो फायनली माझा भाऊ आलेला आहे पुण्यावरून आणि आता आम्ही चाललेलो आहे पंढरपूरला. त्याला किती टाईम लागतोय ना तेच माहिती बाबा. बसा. काय ओळखलंच नाही मी तुला. काय बोलते हे याच्यामुळे मी नाही ओळखलं खरंच. ये ना सरप्राईज ना. सरप्राईज असं देतो काय? मग विषय आहे का? कोण आहे? कोणतरी गिऱ्हाईक बिऱ्हाईक काय काय थांब रेनकोट काढू दे. सकाळ सकाळ काय बोलतो? सकाळ सकाळ पंढरपूरला चाललोय. हाय. तिकडे फोकस कर. हा कर, वरी कर, दाखव. हात घे वरती. बस. श्वासात विठ्ठल, देहात विठ्ठल, स्नेहात विठ्ठल ओथंबला. डोळ्यात विठ्ठल, आशेत विठ्ठल, हृदयात विठ्ठल ओसंडला. मेघात विठ्ठल, भूमीत विठ्ठल, जीवात विठ्ठल पासावळा. बोलतो विठ्ठल, पाहतो विठ्ठल, हा देखणा सोहळा. तोच माय तोच बाप विठुराया पंढरीचा. आलो भेटीला सख्या श्रीरंगार विठ्ठला. तोच माय तोच बाप विठुराया पंढरीचा. रूप पाहता
विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. तो रामकृष्ण हरी माऊली, कसं काय बरं आहेत ना. आत्ता मी संत तुकाराम महाराजांच्या पालखीजवळ आहे आणि तुम्ही बघू शकता या पालखीचा म्हणजे जो रथ आहे त्याचे धारकरी हे आहेत. गेली 5 वर्ष या रथाला नियोजितपणे कुठल्याही गोष्टींची बाधा न होत आता या आळदेहू ते पंढरपूरपर्यंत निस्वार्थ सेवा करत ते घेऊन जातात आणि थोड्याच वेळात पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. आणि तुम्ही जे चेहरे बघू शकता किती म्हणजे प्रसन्न झालेत की जी बोलतात ना पांडुरंगाची ओढ ती या चेहऱ्यावरती दिसून येते. असंच दरवर्षी माझ्याकडूनही आणि यांच्याकडूनही अशीच सेवा करत राहू ईश्वरने हीच प्रार्थना. बोला बोला पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. फायनली पोचलोय. कसे तर बरं आहेत का? तर काय अवतार करून ठेवले? मन्नतचे केस आहे त्याच्यामुळे लग्नाला हरीचा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Bol. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. रामकृष्ण हरी मंडळी, आता तुम्ही बघू शकता त्यांचा फोटो मिलियन्सवरती गेला होता ते हे. आणि खूप भारी वाटतं यांना भेटून. ते तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये असतात आणि आता नगर प्रदक्षिणा चालू आहे आणि हे असंच घेऊन जातात. किती किलो आहे? अच्छा, सांगू शकत नाही कारण का देवाचा भार कधीच मोजला जाऊ शकत नाही असं म्हणलं जातं. आणि खूप भारी वाटते मला भेटले. असे खूप अनेक वारकरी आहेत की जे ओळखीचे आहेत ते असे अचानकपणे भेटतात. तर देवाचरणी हीच प्रार्थना करतो की यांना उदंड आयुष्य लाभो आणि अशीच वारी पुढे करत राहू. चला रामकृष्ण हरी. चला रामकृष्ण हरी. तो
तैसे विठू पासी जाणे आम्हा सागराशे बाटी जैसी नदी जाय तैसे विठूमय होणे आम्हा सांगतो विठ्ठल ऐकतो विठ्ठल हा देखणा सोहळा तोच माय तोच बाप विठुराया पंढरीचा आलो भेटीला सख्या श्रीरंगारे विठ्ठला तोच माय तोच बाप विठुराया पंढरीचा रूप पाहतालोचनी सुख झाले वो साज हे बघा हे आपले काल्हेरचे आपले सर्व वारकरी आणि हे आपल्या वारीला आलेत 2026ची वारी म्हणजे खूप म्हणजे बोलतात ना आपल्या पूर्ण फॅमिलीला घेऊन आलेत. असेच प्रत्येकाने आपल्या फॅमिलीला घेऊन यावं आणि एकदा तरी आपल्या धर्माची आणि आपल्या आषाढी वारीची पूर्ण हिस्ट्री आणि जी संस्कृती आहे ती जपावी. ती बघू शकता सगळेजण आलेले आहेत, त्यांची पूर्ण फॅमिली आलेली आहे आणि ह्यांचा उत्सव बघा. किती वर्षाची वारी करता का? 20 वर्षाला पायी वारी करतो. तोच माय तोच बाप